राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाठीमागं जी घडलेली घटना आहे, लय लोकांनी कमेंट केल्या आहे, जे काहीतरी बोला काहीतरी बोला. माझं कसं हेतू असतो की मग आपल्या नाही तोंडावर कंट्रोल राहत. आणि कसं होतं की ज्या घटनेचा संबंध डायरेक्ट एखाद्या मोठ्या नेत्याशी की जो बा राज्य चालवतात, डायरेक्ट पॉवरफुल पर्सन म्हणतात त्यात, ती लोक काही करू शकतात. मग ह्या आडकीत्यामध्ये माझं मुंडकं घालून आम्हाला खलास करा तुमचा विचार आहे का, असा विषय असतो. लय असं कमी काटछाट म्हणलं तरी ते तिथपर्यंत पोचावंच लागतं. कारण माझं डोक्यात असं की एकदा विषयाला हात घातला की आतमधून शिरून तुम्हाला सगळंच खरं सांगून टाकायचं. त्याच्यामुळं तो संवेदनशील विषय असं धरून चालू. पण बीड ही आपले 42-43 जे जिल्हे आहेत महाराष्ट्राचे, ह्याच्यात ते बीडची नेमकी अवस्था काय आहे किंवा नेमकी वस्तुस्थिती काय आहे, आणि संतोष देशमुख प्रकरण घडलं असं म्हणजे हे काय लय आखरीत झालं का, असं झालं का? अनेक संतोष देशमुख कितीतरी मारून टाकल्यात तुमच्या माथ्यावर सांगतो. हे काय आजची वस्तुस्थिती नाही. ही घटना एखादी अशी भयानक स्वरूपाची, आणि संतोष देशमुखाची जी हत्या झाली ना सरपंचाच्या, तर त्या सरपंचाची हत्या अशा प्रकारे झाली की त्याच्या आधी तितकी क्रूर हत्या छत्रपती संभाजी महाराजांची झाली होती यवनांच्या करून. हां, आणि औरंगजेबाकडून झाली होती, आणि तशा प्रकारची हत्या एकदा केली. पण माणूस हा दिसायला नुसता 60-70 किलोचा माणूस येतो, त्याला तुम्ही काय संरक्षण देताय, त्याला तुम्ही किती सिक्युरिटी देताय. आणि ही जी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत ना, ही थोडी असतात मुचकी, ध्यानात ठेवा. सर्वसामान्य जनता वेगळी, आणि त्याचा संबंध जातीपातीचं राजकारण करू नका. आता मी तुम्हाला काय सांगतो, हे आधीचा बीड आपण जाणून घ्या. बीडची का सगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये आधी गडचिरोली, चंद्रपूर तिकडं नक्षलवादी जंगलं असतातले, गोळ्या ठोकीतात डायरेक्ट, सैन्याला मारणार, सर्वसामान्य माणसाला त्रास देणार, खंडणी गोळा कर, वर्गणी गोळा कर, असं प्रकार तिकडं होत्यात. मग आपण त्या गडचिरोली, चंद्रपूरला, भंडारा तिकडं जरा नावं ठेवायचं, अयो तिथं नक्षलवादी आहेत आणि तिथं असं आहे, आणि आपलं पुणेलंही चांगलं, कोल्हापूरलाही चांगलं, नाशिकलाही चांगलं, सोलापूरलाही चांगलं, असं नाही. ज्या त्या भागातली परिस्थिती जी त्यातली ती वेगळी असते, ती फक्त तिथं राहणाऱ्या लोकांना माहीत असते. नेमकं थोडासा बीडचा अंदाज आधी बी होताच मला, पण थोडा अजून जवळून जाणून घेण्यासाठी आता ते फोटो बदलले असन. भगवान गडावर गेलो पहिल्यांदा, आणि त्या ठिकाणी दर्शन घेतलं. तिथं सगळं एकदम मस्त दर्शन झालं. सकाळी 9 वाजताच गेलो आम्ही. आणि आपले सबस्क्रायबर आहेत वंजारा समाजाचे काही वंजारी, त्यांच्या घरी गेलो, मुक्काम केला, राहिलो, आणि आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही गोष्टी अशा जाणवल्या की त्या ठिकाणी शरीराला भाकर किती महत्त्वाची, तितकंच राजकारणात लोक इंटरेस्ट घेणारे आहेत. आणि त्या राजकारणाला जोडून जात चिकटावली राजकारण्यांनी. ह्या मुळात हे राजकारणी कोण कोणाचे नसतात, कोणता पक्षाचा असू द्या. राजकारणी ह्याच्यासाठी एखाद्या समाजाला वाईट म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. हां, कारण त्या समाजाला काय म्हणजे त्या राजकारणात घेणं नसतं, असं आहे. फक्त तो नाद आहे एक राजकारण म्हणजे. आणि कुठल्याही राजकारणामुळं आपल्या घरात चुलीवरची भाकर शिजत नाही ना, एवढं डोक्यात घेतलं पोरांनी काहीतरी डोक्यात घेतलं. पण आताची परिस्थिती बीडमधली आहे, तुम्हाला एक काही गोष्टी सांगतो त्याच्यातल्या. रावण आणि जटायू यांचं युद्ध झालं होतं रामायणात, तुम्ही ऐकलं का? ते युद्ध बीडच्या हवेत म्हणजे बीडमध्ये झालेलं होतं. आणि बीड जिल्ह्यामध्ये जटायूचं मंदिरसुद्धा आहे. ही वस्तुस्थिती. हे मंदिर, तिथं बरेच लोक भाविक दर्शन घेतात. त्याच्यानंतर भगवान बाबा आहेत. हा, संत महात्मा, अगदी परमेश्वर ज्याच्या कृपा आहे अशी व्यक्तीचं ते मंदिर आहे. अतिशय त्यांच्यात तलवारी असते, आणि त्यांची आयुध असते, आणि त्यांचं घोडागाडी असन, आणि त्यांची भांडी असते वापरातली, ह्या सगळ्या वस्तू तिथं पाहायला मिळतात. आणि अगदी प्रसन्न आणि प्रशस्त असं ते मंदिर आहे. आजूबाजूला जी गाव आहे त्यात अशी परिस्थिती 80-90% लोकसंख्या ही फक्त एकाच समाजाची वांजारी, अशी बरेच गावं आहेत त्या ठिकाणी. हा जिल्ह्याला पहिला त्याच्या जिल्ह्यावर जो अन्याय केला असेल तो वर्षांनी केला आहे, वरुण देवानी म्हणू आपण तो, का दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. दुसरा जो अन्याय आहे तो 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे राजकारणी मुख्यमंत्री म्हणून तिथं आले ना, त्यांनी केलेला आहे. कारण त्यांनी एखादं कॅनॉल अशा सुविधा, तिथं सिंचनाची सोय केली, ती अजिबात केलेली नाही, लक्षात ठेवा.
तिथला जो तरुण आहे, तिथला जो मुलगी आहे लहान त्यांची, किंवा तिथला जो गावच्या गावं आहेत, ऊस तोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक ह्या ऊस पट्ट्यात पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी यायचं, ऊस तोडायचा, जे पैसे मिळते आणि त्यातून तिथं चालवायचा उदरनिर्वाह. पत्ते खेळण्याचं व्यसन आहे तिथं. त्याच्या लय वाईट परिस्थिती, शिक्षणाचा अभाव आहे. मला त्या मुलांना लहानपणीच फाउंडेशन होत आहे, शिक्षणच मिळत नाही. ऊसतोड कामं साखर पट्ट्यात हे आल्यावर त्या मुलांची काहीच योजना नाही. ह्यांच्यात अगदी देवा इतकाच एक माणूस होऊन गेला. ही पण वस्तुस्थितीचं मानतो, गोपीनाथ मुंडे. ह्या व्यक्तीचा राजकीय प्रवास जर तुम्ही मुंडे साहेबांचा बघितला ना, तर त्यावेळेचे लोकांचे नेतेच वेगळे होते हो. म्हणजे त्यांना एक गरिबाविषयी जाण होती, आदर होता. त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. फक्त 5 वर्ष ते सत्ता आली ती, त्यावेळेस मुख्यमंत्री मला वाटतं शिवसेनेचा होता आणि भाजप हे आपलं उपमुख्यमंत्री होते, असं प्रकार. तेवढे 5 वर्ष सोडले तर संपूर्ण आयुष्य. आणि प्रतिस्पर्धी राजकारण्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना लय मानसिक त्रास, कुठं सगळं करून बसले ते, पण सत्तेपासून त्यांना लांब ठेवलं. आता कसं होतं, सत्ताच जर हातात नसेल तर त्या बीड जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आहे, पण त्यासाठी निधी बिधी बऱ्याच गोष्टी होत्या. आणि केंद्रात पण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस होती, असा तो काळ. आणि दुसरं म्हणजे वाईट एखादं त्यांचं नशीब इतकं वाईट होतं की हे आलं, सत्ता आली भाजपची 2014ला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल सुद्धा अनेक शंका कुशंका आहेत. काय झालं पांडुरंगाला माहीत. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं ना, गरीब मुंडे साहेबांना मानणाऱ्या, तरी तो म्हणतो मुंडे साहेबांचा खून झाला. कुणी केला, काय झाला माहीत नाही, पण मुंडे साहेबांचा खून झाला, त्यांची हत्या झाली, असं सर्वसामान्य मनातलं मत आहे. आता ह्या जिल्ह्यामध्ये सदानंद कोचे ही व्यक्ती 2011 ते 2012 ह्या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होती कलेक्टर म्हणून. कलेक्टर म्हणजे अख्ख्या जिल्ह्याचा एक असतो. आता कलेक्टर, प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी, ही जी चेन आहे ही इंग्रजांच्या काळातली बरं का. आपण कंटिन्यू ती फॉलो करतोय, ध्यानात ठेवा. इंग्रजांच्या शाळा, इंग्रजांनी बांधलेल्या न्यायालय, ह्याच्यात म्हणजे बरं इंग्रजांनी सुविधा लई केल्यात. तुम्हाला खरं सांगतो, काय ते काय मोकार नाही राहिली इथं, असं बी आहे. म्हणजे आताच्या राजकारणाची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटतं इंग्रज बरं होतं बुवा, त्यांनी एवढं करप्शन नसतं केलं, असा प्रकार आहे. धन्यवाद. बीडची परिस्थिती आज तुम्ही जेवढी समजतात, म्हणजे तुम्ही नुसते एका खून खटल्यावर जाऊ नका, किंवा एक निगरून खून झाला त्याच्यावर जाऊ नका. बीडची परिस्थिती बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून भयानकरित्या बिघडलेली आहे. असा कुठला जिल्हा नाही बीड इतकी वाईट परिस्थितीत असेल म्हणून. ह्या बीड जिल्ह्यामध्ये ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी ओपनली मुलाखत दिली, त्यात त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी म्हणले एक हॉस्पिटल होते, सुधा मुंडेंचं हॉस्पिटल होतं त्या ठिकाणी, सुधा मुंडे नावाच्या डॉक्टरांचं. तर बिंदुसार नदीमध्ये 8 नवीन अर्भकं सापडली. त्याचा मोठा इश्यू झाला, त्या काळातली बातमी तुम्हाला सांगतो, 11 सालची. लई इश्यू झाला, पेपरबाई झाली, हे काय. मग ती कलेक्टर नवीन होते, त्यांनी ते घेतलं ताब्यात, पंचनामा केला आणि ते मुंडेच्या हॉस्पिटल, जे सुद्धा मुंडेचं हॉस्पिटल होतं, त्यांना आढळलं. ती कनेक्शन त्यांनी सगळी चौकशी केली, त्यात ते दोषी आढळले, त्यांनी त्यामुळे विषय मान्य केला. त्या हॉस्पिटलला जे सील ठोकलं गेलं शासनाचं, ते आजच्या तारखेला पण सील आहे. आता ही सुद्धा मुंडे ही व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी न्यायालयाचे, म्हणजे तुमचं कनिष्ठ न्यायालय, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आणि शेवट दिल्लीचं सुप्रीम कोर्टापर्यंत ती व्यक्ती गेली. सुप्रीम कोर्टाने शेवट निर्णय दिला की त्या व्यक्तीला तुरुंगवास, आणि ते आजही आते, त्याबद्दल काही विषय नाही. अशा प्रकारची एक घटना नाही. बीड जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत का, तिथे एक सिस्टीम अशी आहे की सरकारी इंजिनियर, समजा लाईटचा अधिकारी, कर्मचारी, असं कोण त्या तिथलच्या गावातल्या लोकांना जर नडला, काय झालं, लोकल लोकांना त्यांचं कनेक्शन डायरेक्ट पुढरेशी असतं, वरिष्ठ नेत्याशी किंवा जिल्हा परिषद सदस्याची, असे कनेक्ट राजकारणाचं लेणार तिथं. तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, त्या वीज कर्मचाऱ्याला बेल्टनी मारहाण होती तिथं. अशी बरीच घटना आहेत. म्हणजे नेमकी बीडची परिस्थिती कशी बिघडली तुम्हाला सांगतो. ही लोकं थोडी आहेत, समाजाचा काय संबंध नाही, कुठल्या जातीचा संबंध नाही, पण जो दहशतात पाथरण्यासारखा विषय, कमांड ठेवायची
किंवा गुन्हेगारी तिथं किती फोपावली, किती मुळं गट्ट रुतल्यात बघा तिथं. त्या ठिकाणी 200 ते 250 एकरावर एकदा आफ लागवड झाली, सगळं सापडलं होतं. 11-12चा विषय सांगतो तुम्हाला. ती म्हणजे एवढं डेअरिंग सोपं नाही. आजही काय त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. कुठं कुठं गपचीप कार्यक्रम चालू असू शकतो, सांगता येत नाही. आणि 200 एकर आफ लागल्यावर कलेक्टर तिथे गेला, मग ते तलाट्याला बोलून घातला. म्हणला ही पीक लावताना तू ज्वारी कसं का लावली, इथं आपू म्हणल्या. तुम्हाला मला काय माहित भाऊ आपूचं पीक कसं दिसतं, ज्वारीचं कसं दिसतंय. मी आपल्या शहरातला माणूस आहे. त्यांनी म्हणले काय ते, म्हणले ज्वारी. आम्ही ज्वारी टिपली. ही आपली व्यवस्था. सरकारचा ग्राउंड लेवलवरचा अधिकारी तलाठी, त्याची ही अवस्था. आता ज्या लोकांची आजच्या तारखेला ज्या लोकांची प्रॉपर्टी मोक्याच्या जागा आहे, बरं सर्वसामान्य माणसाची बरं का, आणि त्यांनी ती प्रॉपर्टी सगळं विकून पैसे उभे करून पुणे, मुंबई, नाशिक जवळपास पण शहराकडे पलायन केलेलं आहे. लक्षात घ्या, परिस्थिती इतकी भीषण आहे, कुणाला सांगणार ना लोक. म्हणजे ज्या वेळेस पोलिसाचा दाग कमी होतो, ज्यावेळेस गुंडशाही चालू होते, त्यावेळेस लोक असा डिसिजन घेतात की आपल्याला दाम खावणारे उद्या आपल्याकडून पण घेणार, आपली जागा हडपू शकतात. आपण काय करू, आपल्यामध्ये करा सया रुपये द्यायचे, त्यापेक्षा आपला हाही विका आणि निघा इथून. असे कित्येक लोकांनी पलायन केलं आहे. ही बीडची अवस्था आहे. आता त्या ठिकाणी 7 लाख साधारण ऊसतोड कामगार आहेत आणि त्यांना तिथं पाण्याची सोय नाही, काय नाही. ते इकडं ऊसतोडा येतात, दसऱ्याला येतात आणि ऊन वाढले एप्रिलमध्ये माघारी जातात. 7 लाख जे कामगार आहेत, त्या 7 लाख कामगारांची मुलं शाळा शिकत नाहीत. हे नेत्यांना हे रॉ मटेरियल भरपूर मिळते तिथं. ज्यांना बुद्धीच नाही, त्यातला एखादा पोरगा हुशार असेल, त्याला म्हणजे शिक्षणच नाही तर हे दिवा ज्ञानाचं पेटणार कुठून, पेटत नाहीत. त्याला खायला प्यायला घालायचं, 10 रुपयाला शिकवायचं, मग त्याला गुन्हेगारीकडे वळवायचं. यूज अँड थ्रो ही सिस्टीम चालू आहे. समाजाचा दोष नाही याच्यात कुठल्या. ह्या 7 लाख जे कामगार आहेत यांच्यात अशी परिस्थिती. आता आमचं गाव किंवा आमचा ऊस पट्ट्याचाच भाग आहे, गुराळा असते. आता दौंड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक गुराळं आहेत. पुणे जिल्ह्यात दौंड तालुका आमच्या शेजारचा, किंवा आपले ऊस वाहतूक करणारे कारखान्याला ऊस इथे 40 किलोमीटरवर एक कारखाना आहे, साखर कारखाना. हा बरेच आता खाजगी म्हणजे सहकार्य त्याला मुडीत काढायचा आणि त्याला खाजगी बनवायचा आणि ते स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजायची. असे बरेच नेत्यांनी चालू केला उद्योग होता. आणि उत्तर प्रदेशमध्ये सेम परिस्थिती. उत्तर प्रदेशमध्ये जे सहकारी होते त्या सहकार अख्खा मोडून काढून त्याचं खाजगीकरण झालं. आता ते मंथ्यान तो रेटने ऊस घालावाच लागतो, इलाज नाही. तशी परिस्थिती महाराष्ट्रात चालू केली. म्हणजे आता सगळे हुशार झाले जातात की बाबा माझी प्रॉपर्टी समजा 1.5 लाख कोटीची, तर मग ते 2.5 लाख कोटी कशी होईल, 3 लाख कोटी होईल, 5 लाख कोटी होईल. असा एक विषय, असं तुम्हाला आतलं कळायचं नाही. ह्या घटनेमध्ये बीडची जी घटना आहे, त्या बीडच्या घटनेत म्हणजे बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. ट्रॅक्टर हे करता, ट्रॅक्टरवाला 5 लाख, 7 लाख, 8 लाख. मुकादम नावाची एक वेगळीच तिथं अथॉरिटी काम करते. ह्या मुकादमाच्या अंडर 7, 8, 10 कोयतं म्हणजे कोयतं पुरुषाला म्हणतात. एक कोयता म्हणजे एक पुरुष एक महिला, त्यांना एक कोयता म्हणतात. अशी एक सिस्टीम असते ती ऊसतोडणी कामगार. आणि त्यांची ती मिळून जी टोळी होती ते आपलं त्यांचा एक माणूस असतो मुकदम. एका मुकदमाचे 40-40 टोळे आहेत, काहींच्या 20 आहेत, 15 आहेत, 4 आहेत, 3 आहेत. आपापल्या ऐपतीनुसार ती टोळ्या हे काय. ही मुकदम संघटना आहे ना, त्याच्यावर अंकुश ते त्यांचा एक वेगळाच पावर आहे. काही खरंच चांगले आहेत आणि त्याच्यातले काही असे आहेत की उचल घ्यायची लंपासवायचं किंवा दडपायची, पैसे नाही, काय नाही, काय नाही, सगळा तोंडतोंडी व्यवहार असतो. असं पण बऱ्याच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना अनुभव आलेला आहे. म्हणजे लबाड आणि काही आहेत ही प्रामाणिक इमानदारीने जे घेतलं त्यात आपलं समाधान राहून काम करणार, ते उचलवी फेडणार आणि आपले संबंध टिकवणार. म्हणजे व्यवहारी काही आहेत, बिगर व्यवहारी पण काही आहेत. हा झाला तिथला विषय. ऊसतोड कामगारांच्या मध्ये 13व्या-14व्या वर्षी मुलीचं लग्न केलं जातं. ही आजची पण ती स्थिती आहे. ती म्हणजे कसं शहराच्या ठिकाणी किंवा सुशिक्षित, आता आपल्या काही सबस्क्रायबर अमेरिकेत आहेत, त्यांना हे वाटून थोडं आश्चर्य वाटून की आजच्या तारखेला ह्या तारखेला पण हे प्रकार चालू. याचं कारण ती काळाची गरज आहे त्यांना कायदा जो मानित नाही, कायदा काय त्यांचं करू शकत नाही आणि ते कायद्याच काय करू शकत नाही. त्यांचं जग वेगळं आहे, तुमचं जग वेगळं आहे. हां, तिथं कायदा कानून चालत नाही. प्रश्न असा आहे, 13व्या वर्षी जर 13 वर्षाची मुलगी झाली
तिला घरी ठेवून ऊसतोड कामगार करायला जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलं तर जाऊस तर त्या पोरगी गरोदर असते बऱ्याच वेळा. बऱ्याच मुलींनी आत्महत्या केल्या. त्या ठिकाणची आकडेवारी जर पाहिली ना तर गेल्या एका वर्षात 33 खून, 328 बलात्कार, 784 मारामारीच्या नोंदणीकृत केसेस आहेत. धड आपल्याला सोडून द्या विषय तुम्ही. ही परिस्थिती बीडची आहे. अशी परिस्थिती खरंच बिहारच्या कुठल्याही बिहारची नाही, कुठल्या त्यातल्या जिल्ह्याची पण नाही. इतकी भयानक. बिहारचे पण हिस्टेकडं बिहार लय सरळ केलाय त्यांनी आता. इतकी भयानक अवस्था कुठं नाही. टुरिझम तिथलं पार झिरो झालेलं आहे. हा असा विषय. 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग तिथं फक्त लोक जातात, बाकी डोकं लावायचं काम करत नाहीत. हा दुसरी गोष्ट, त्या मुलीचं तिथं ठेवता येत नाही आणि ऊस तोडायला इकडे घेऊन येता येत नाही. मग सोपं आहे की तिला 13-14 वर्षीच लग्न करून टाकायचं, म्हणजे ह्यांचा जीवाला गोर नाही. कारण हे जर इकडे आले तर त्या मुलीचं 100% वाटलं होतं. अशी सुद्धा परिस्थिती तिथे आहे. अनेक जण टपलेले असतात तिच्या म्हणजे आबरू लुटण्याला. अशी परिस्थिती आज आहे. त्याच्यामुळे बालविवाह 13-14 वर्षी तिथं होतो, आजही होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्लार्क, शिपाई ही पदं कशी आली खालची, पण तो माणूस त्या गावात लोकल असेल ना, अधिकारी किती मोठा येऊन द्या तुम्ही, मग त्याच्यापेक्षा सिनियर येऊन द्या, पण लोकल असलेला क्लार्क किंवा शिपाई हा करेक्ट कार्यक्रम करतो. मोठे अधिकार ते ऐकणे बंद भानगडत आणि त्याचा मनाला वाटून येणार जाणार तो. आणि ते वळवळ करायला लागलं की ती स्थानिक गुंडांची मदत किंवा गावातल्या एखाद्या पोटरायला किंवा त्यांनी एखादा फोन केला त्याला येऊन दाम खावणे असले प्रकार तिथं. म्हणजे असं खतरनाक चालू आहे बुवा तिकडं सगळं. हा विषय आहे. म्हणजे आणि लोक त्याच्यामध्ये प्रेशर, अंडर प्रेशर जास्त आहे. चांगल्या लोकांना फार त्रास होतोय. आता ही घटना म्हणजे अशा ज्या घटना घडतात ना, मतदान, आता मतदान तिथं समजा ग्रामपंचायतचं मतदान असतं किंवा दुसरं मोठं कुठलं मतदान असतं, तर ज्यांचं गुंडशाही आहे त्यांचा एक माणूस बटनाच्या तिथं हजर असतो. पोलीस बिलीस जसं काय तो नाहीच असं धरून चालतात. तिथं आहे सिस्टीम आहे. ती माणसाने आत मतदानाला गेले की ओळखपत्र दाखवायचं, त्यांनी मग हाच माणूस आहे का, हाच माणूस आहे. मग काही सही शिक्का असेल ती घेतात आणि तुमचं ते बोटाला शाई लावायचं काम करायचं. जसं बोटाला शाई लावून त्याला बटन दाबायचा अधिकार आहे का नाही, आता तिथं एक माणूस ऑलरेडी उभा असतो. तो डायरेक्ट एक त्याच्या माने कुठला दाबतो माहीत नाही, पण तो एक बटन दाबतो, निघा म्हणतो, जाऊन द्या आता झालं मतदान, हो बाहेर जा, संपला विषय. ही मतदानाची प्रोसेस. नुसतं एवढं थांबत नाही. नायगाव, त्या नायगाव इतकं ते मोरांचं अभयारण्य आहे तिथं बीड जिल्ह्यात. अतिशय सुंदर परिसर आहे आणि त्या मोरांची इतकी अफाट संख्या आहे तिथं. जिकडं बघावं तिकडं, आपल्याकडे कसं कावळ्या चिमण्या कबूतर आहेत काय सगळं मोरच. तर काही लोक त्याच्यात मोराच्या सुद्धा हे कसं शिरले बघा, गुन्हेगारी शिरली. काही लोक त्या मोरांची संख्या आता कमी व्हायला लागली एवढ्या 4-5 वर्षाचं. कारण म्हणजे त्या मोरांची जी अंडी आहेत ती अंडी तिथून म्हणजे अंडी उबवून देत नाही मोर. नवीन मोरांची निर्मिती होत नाही, अंडी चोरीत आहेत ती. मोर हा राष्ट्रीय पक्षी आपला, किंवा मोराला किती कायदा ही आहे. ते धर्मराव बाबा आत्राम पुरा पॅक झालता, एक हरिण मारलं होतं आमच्या शेजारी सोप्याला येऊन त्यांनी. जुनी घटना आहे ती. हा एवढं म्हणजे वन्यजीव आहे ते. मोराच्या अंड्याचा सर्रास विकले जातात आणि विकत्यात कुणाला, ज्याला अस्थमा दम्याचा त्रास आहे ना, म्हणलं त्याच्यासाठी औषध आहे आणि ती खपत घेणारी घेतात, विकणारी कित्यात. आजही हे सर्रास चालू आहे. आता हे कसं असतं, जिल्हाधिकारी हे स्वतः दबावाखाली काम करतात. कलेक्टर जिथं दबावाखाली आहे तिथं बाकीच्यांची काय अवस्था हो. इथं फक्त कसं आहे, आपण देखो रस्त्याने चाललाय ना, एखादा मुलगा एखादी छेड काढत असं, एखादा मुलगा एखाद्या महिनेला मिठी जरी मारली तर तिकडे बघायचं नाही, कारण तो डोळं काढीन तुमचं. तुम्ही इकडं बघून चालायचं. एखाद्या चित्रपटाला तो कातिया नाही का, ते कुठला ते चित्रपट होता एक सनी देओलचा, तसला प्रकार सध्या इतकं बिहारची म्हणजे जी ही आहे ना ती बिघडली आहे. म्हणजे कायदा, लॉ अँड ऑर्डर म्हणतात त्याला, कायदा बिघडलाय सगळ्या, असा विषय आहे. तिथले एक आमदार आहेत, म्हणजे होत्या विमल मुंदडा म्हणून. त्यांना दुर्दैवाने काही दिवसांनी म्हणजे आमदारकीनंतर कॅन्सर झाला. तर त्या नाही आमदार होत्या त्यावेळेस, पण कॅन्सर निदान झाल्यामुळे त्यांचा उपचार चालू होते मुंबईत चांगल्या हॉस्पिटलमध्ये. तर हे कलेक्टर अधिकारी आहेत त्यावेळेस सदानंद कोचे म्हणून, ते गेले त्यांना भेटायला. तर ते भेटायला गेल्यावर ते कलेक्टर म्हणले, मी तर आत्ता इथं बदली झाले, काय भयानक परिस्थिती राहू बिहारची म्हणले.
मॅडम तुम्ही कसं काय काम करता इथं? हां, तर त्यांना काही जास्त बोलता येत नव्हतं. तरी त्यांनी जीव एकवटून ते जे कलेक्टर आहेत त्यांना एक वाक्य सांगितलं आणि ते वाक्यात ते तुम्ही सुद्धा हादरून जाल ते वाक्य जर ऐकलं तर. ते स्वतः बोलल्या, की जे चाललंय ते चालून द्या, गडबड केलं तर अवघड आहे. म्हणजे ते सुद्धा किती प्रेशरमध्ये आहेत बघा. ते गडबड केलं तर ते चाललंय ते चालून द्या. म्हणजे लोकशाही तिथं नांदत नाही ही ध्यानात ठेवा. अशी परिस्थिती बऱ्याच वर्षापासून आहे तिथं. आता त्यांचं तेवढं वक्तव्य आहे, पण खून, बलात्कार, दरोडे, हाणामारी, विनयभंग, अवैध विक्री, दारूचा तो महापूर आहे. ते हातभट्टीचे आसन किंवा लिकरचे लायसन. आता शेजारच्या जिल्ह्यात 33 ते 35 पिस्तूलचे लायसन आहेत. यांचे हजाराच्या पुढे गेल्यात, 1,500च्या पुढे गेल्यात. आता नवीन जे लिकरचे लायसन्स सरकारकडून पास होणार आहेत ते बी ते वेटिंगचे बरेच जास्त. अशा परिस्थिती एवढी एखाद्या जिल्ह्याची जर भयानक परिस्थिती असेल, तिथं मुली 10वी-12वी झाल्या ना, की ज्यांचे आईबापा सांगलेत ना पुण्याला मुंबईला पाठवतात इकडे बघा शिकायला. शक्यतो पुण्यात जास्त मुली येतात शिकायला, बाहेर दिली पोरंसुद्धा ठेवत नाही तिथं कोण. इतकी मानसिक दडपणाखाली आता सध्या 4-2 लोक बसतात, चर्चा चलती, दबावाखाली समाजी. ह्याच्यावर एक लय महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगतो, की त्या जिल्ह्याचं जे पालकमंत्रीपद आहे त्याला म्हणतात जिल्हा नियोजन समिती त्यांच्या ताब्यात असते त्या माणसाच्या. हे पालकमंत्रीपद हे दुसऱ्या-तिसऱ्या कोणाकडं नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते हँडल केलं पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्री जेव्हा तिथला पालकमंत्री होईल, पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवायचं. पालकत्व घ्यायचं जिल्ह्याचं. त्या लॉ अँड ऑर्डर आता इथं नवीन SP आल्यात, फार चांगला रिझल्ट सांगतात लोक. पूर्वीचा कसं काम करतात काय का ते पण असे अंडर प्रेशर येतात. बघणं थोडं मनोरंजक राहील. दुसरी गोष्ट, हे पालकमंत्री तुम्ही का होत नाही म्हणून पत्रकारांनी आपल्या देवाभाऊला डायरेक्ट विचारलं. देवाभाऊचं म्हणणं कसं आलं, आमच्या तिन्ही पक्षाचे नेते हे असं आहे, अजितदादा, शिंदेसाहेब आणि मी एकत्र बसून याच्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. हे आता ते म्हणल्यावर घेतील निर्णय, पण स्वतः फेस करायला पाहिजे. ती हुशार बुद्धिमान व्यक्ती फार खतरनाक. त्याच्यामुळं आपण एक नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंती करू शकतो. त्याच्या पलीकडे आपण काय करणार आहे, किंवा तुम्ही त्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री घेतलं तर परिस्थिती 100% सुधरण. माझा पोलीस यंत्रणेवर पण विश्वास आहे. हा, जे त्याच्यात गुंडशाही दंडशाही पुढे झुकली ते पोलीस अधिकारी काढून टाकले समजा. आता निलंबित आहेत बरेच जण. फ्रेश पोलीस अधिकाऱ्यांना SP चांगले असले ना की सगळे व्यवस्थित होतं. आणि SPला सध्याला पालकमंत्री तिथला असला ना, काही कोण म्हणजे मग प्रॉब्लेम येऊ शकत नाही असं मत आहे. हे बीडची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. म्हणजे एखाद्या संतोष जाधवांची हत्या इतकी भयानक, संतोष देशमुखांची जर होत असेल घटना, तर ह्याच्या पाठीमागं तिथले आधीची फाउंडेशन, तिथलं म्हणजे कुठल्याही घटना फाउंडेशन तपासून बघायची पूर्वापार काय परिस्थिती चालू आहे. बाबा अख्खी गोदावरी नदी मोकळी केली वाळूने. इतकी करोडो शेकडो करोडोची वाळूचा उपसा चालू आहे. नवीन पिढीला काम नाही हो. नवीन पिढी ही पिढी आर्मीमध्ये जात नाही कष्ट करून, ही पिढी पोलीसमध्ये जात नाही, ग्राउंड नाही, यांचं शिक्षण नाही, करणार काय हे. मग ही असे वापरले जातात असा विषय. ह्याच्यातून काही बोध घेण्यासारखा असला तर 100% घ्या. रामकृष्ण हरी माऊली.